बंड म्हटलं की ते साधं नसतं, त्यातही ते बंड राजकीय बंड असेल तर त्याला जिगर लागतं. पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत एक असाच प्रकार घडलाय जिथं एका नेत्यानं जिगर दाखवले. कोणाविरुद्ध? तर थेट जगातील सर्वात शक्तिशाली पक्षाविरुद्ध आणि 2 बड्या मंत्र्यांविरुद्ध. पुण्यातील प्रभाग क्रमांक 9 बाणेर बालेवाडी, जिथं हे घडलं ते एखाद्या सस्पेन्स थ्रिलर चित्रपटापेक्षा कमी नव्हतं. भाजपची अभेद्य समजली जाणारी तटबंदी, राज्याचे उच्चस्तरीय नेते चंद्रकांत पाटील आणि मुरलीधर मोहोळ यांची पणाला लागलेली प्रतिष्ठा आणि या सगळ्याच्या विरोधात उभं ठाकलेलं एक नाव अमोल बालवडकर. भाजपवर अन्यायाचा आरोप करत सोडलेला पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेसकडून मिळालेली उमेदवारी आणि मतमोजणीच्या दिवशी रात्री 1:30 वाजेपर्यंत चाललेला हाय व्होल्टेज ड्रामा. नेमकं काय घडलं बाणेर बालेवाडीत? अमोल बालवडकर यांना नेमका विजय कसा मिळाला आणि या विजयामागील महत्त्वाचे फॅक्टर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी श्रुती आणि तुम्ही पाहतात थोडक्यात. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी एक आठवण, तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच खालील सबस्क्राईबचं बटन दाबा, जेणेकरून असेच महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही. आता वळूयात आपल्या मुख्य विषयाकडे. विषयाची सुरुवात होते तिकीट वाटपापासून. अमोल बालवडकर हे मुळात भाजपचेच. त्यांनी या भागात भाजप वाढवण्यासाठी अपार कष्ट घेतले. बाणेर बालेवाडीच्या विकासात, तिथल्या प्रश्नांमध्ये ते नेहमीच भाजपचा चेहरा म्हणून वावरले. पण राजकारणात अनेकदा मेरिटपेक्षा गणित महत्त्वाची ठरतात, राजकीय हेवे दावे महत्त्वाचे ठरतात. असंच काहीसं अमोल बालवडकर यांच्यासोबत झालं. निवडणुकीच्या ऐन तोंडावर भाजपने तिकीट वाटप जाहीर केलं आणि अमोल बालवडकर यांच्या नावावर फुली मारली गेली. त्याऐवजी पसंती दिली गेली ती लहू बालवडकर यांना. ही घटना काही नॉर्मल घटना नव्हती. आधी अमोल बालवडकर यांना वेटिंगवर ठेवण्यात आलं. उमेदवारी तुम्हालाच असं सांगण्यात आलं आणि फॉर्म भरण्याच्या अगदी 2-3 तास आधी त्यांना आपला पत्ता कट झाल्याचं कळलं. वर्षानुवर्षे निवडणुकीची तयारी केलेल्या कार्यकर्त्यासाठी हे आभाळ फाटण्यापेक्षा कमी नव्हतं. तसंच काहीसं अमोल बालवडकर यांचं झालं. अमोल बालवडकर यांचं तिकीट का कापलं गेलं, त्यामागचं कारणसुद्धा आपण या निमित्ताने समजावून घेतलं पाहिजे. 2024च्या विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली तेव्हा अमोल बालवडकर यांनी कोथरूड या विधानसभा मतदारसंघातून तिकिटाची मागणी केली. या मतदारसंघाचे तत्कालीन आमदार होते भाजपचे वरिष्ठ मंत्री चंद्रकांत पाटील. चक्क एका मंत्र्याचं तिकीट कापून आपल्याला तिकीट मिळावं ही अमोल बालवडकर यांची अपेक्षा होती. भाजपमध्ये लोकशाही असल्याचं मानलं जातं, त्यामुळे एका सामान्य कार्यकर्त्याने आपल्याच नेत्याविरुद्ध तिकीट मागण्याचं धैर्य केलं. मात्र हेच धैर्य कुठंतरी अमोल बालवडकर यांच्या अंगलट आलं. त्यावेळी जोरदार तयारी केलेल्या अमोल बालवडकर यांना थांबवण्यात भाजपला यश आलं. त्यासाठी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बालवडकर यांची समजूत घातली. चंद्रकांत पाटील त्यावेळी म्हणाले, शेवट गोड तर सगळंच गोड. मात्र ती एक जबरदस्त राजकीय चाल होती याची प्रचिती अमोल बालवडकर यांना नसेल, कारण त्याचंच रूपांतर पुढे वेटिंगवर ठेवून तिकीट कापण्यात झालं. आपल्याच एका युवा नेत्याला राजकारणातून कायमचं संपवण्याचा प्रयत्न करण्यात आला. कारण काय, तर त्या कार्यकर्त्याची राजकीय इच्छाशक्ती. मात्र म्हणतात ना, हौसला बुलंद असला की नशीबही साथ देतं. अमोल बालवडकर यांना साथ मिळाली अजित पवारांची. अखेरच्या क्षणी अजित पवार यांनी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अमोल बालवडकर यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आणि भाजपचा निष्ठावान कार्यकर्ता थेट भाजपच्या पुढ्यात उभा ठाकला. आता या प्रकरणाची चर्चा सुरू झाली नसती तरच नवल. प्रचंड चर्चा सुरू झाली, या प्रकारच्या बातम्या झाल्या, अमोल बालवडकर यांचे इंटरव्ह्यू झाले. मात्र अमोल बालवडकर यांच्या विरोधात सरळ चाल खेळेल तो भाजप पक्ष कसला. भाजपने आपली चाल खेळली होती. एका बालवडकरला रोखण्यासाठी दुसरा बालवडकर निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आला होता. ही निवडणूक स्थानिक पातळीवरची होती, पण तिचं स्वरूप आता हाय प्रोफाईल झालं. याचं कारण म्हणजे या प्रभागात भाजपच्या दिग्गज नेत्यांनी घातलेलं लक्ष. कोथरूड आणि बाणेर हा भाग भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. इथे भाजपचा पराभव होणं म्हणजे नाकाला इजा होण्यासारखं आहे. त्यामुळेच राज्याचे तत्कालीन उच्च शिक्षण मंत्री आणि भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली होती. चंद्रकांत पाटील स्वतः या प्रभागात तळ ठोकून होते. त्यांनी गल्लीबोळात बैठका घेतल्या. त्यांच्या सोबतीला होते पुण्याचे माजी महापौर आणि भाजपचे बडे नेते मुरलीधर मोहोळ. विचार करा, एका बाजूला अमोल बालवडकर जो नुकताच पक्ष सोडून आलेला उमेदवार आहे आणि समोर चंद्रकांत पाटील आणि मुरलीधर मोहोळ यांची संपूर्ण ताकद, भाजपची केडर आणि संघाचं नेटवर्क.
भाजपने ही निवडणूक जिंकण्यासाठी आपली यंत्रणा पूर्ण क्षमतेने वापरली. साम दाम दंड भेद निवडणुकीत वापरल्या जाणाऱ्या सर्व अस्त्रांचा वापर झाला. प्रत्येक सोसायटीत, प्रत्येक वस्तीत भाजपचे कार्यकर्ते पोहोचले होते. हे युद्ध आता बालवडकर विरुद्ध बालवडकर राहिलं नव्हतं, तर हे युद्ध अमोल बालवडकर विरुद्ध भाजप हायकमांड असं झालं होतं. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान एक क्षण असा आला जो खूप व्हायरल झाला. आपल्याच थोडक्यात न्यूज चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत अमोल बालवडकर यांना विचारलं गेलं, तुमचा सामना भाजपच्या मोठ्या नेत्यांशी आहे, तुम्हाला भीती वाटत नाही का? त्यावर अमोल बालवडकर यांनी अत्यंत आत्मविश्वासाने उत्तर दिलं, मी या निवडणुकीत केवळ जिंकणार नाही तर राज्यात सर्वाधिक मतांनी निवडून येईन. हा दावा ऐकून अनेकांना वाटलं की हा अति आत्मविश्वास आहे. पण अमोल बालवडकर यांनी हा दावा का केला होता, तर त्याला काही कारणं होती. त्यांचं वैयक्तिक जनसंपर्क होता. गेल्या 5 वर्षात त्यांनी लोकांची कामं केली होती. रात्री अपरात्री कोणालाही मदत हवी असेल तर अमोल बालवडकर धावून जात होते. आपला माणूस म्हणून ते लोकांशी जोडले गेले होते. याच जोरावर त्यांनी सर्वाधिक मतं घेण्याचा दावा केला होता. मात्र प्रत्यक्षात घडलं काय, ज्याचा अमोल बालवडकर यांनी कधीही स्वप्नातही विचार केला नव्हता. मतदान झालं, पण खरा थरार मतमोजणीच्या दिवशी होता. सकाळपासून कल समजत नव्हते. कधी भाजप पुढे, कधी राष्ट्रवादी पुढे. जशी जशी रात्र होत गेली तसतसं वातावरण तापू लागलं. पुण्यातील इतर ठिकाणचे निकाल लागले होते, पण प्रभाग क्रमांक 9चं काय? रात्रीचे 12 वाजले तरी निकाल स्पष्ट होत नव्हता. दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांची धाकधूक वाढली होती. भाजप आणि राष्ट्रवादीच्या गोटात अस्वस्थता होती, कारण त्यांना अपेक्षित असलेला विजय कोणालाच दिसत नव्हता. मतमोजणी केंद्रात आक्षेपांवर आक्षेप घेतले जात होते. फेरमतमोजणीची मागणी, मतांची पडताळणी, हा सगळा ड्रामा रात्री 1:30 वाजेपर्यंत चालू होता. बाहेर कार्यकर्ते श्वास रोखून उभे होते. पहिल्या काही फेऱ्यांमध्ये अमोल बालवडकर आघाडीवर होते. मात्र जसजसे शेवटचे काही राऊंड सुरू झाले तेव्हा लहू बालवडकर यांनी अमोल बालवडकर यांना पाठीमागे टाकलं आणि आघाडी घेतली. शेवटची सर्वाधिक मतांची फेरी शिल्लक राहिली तेव्हा लहू बालवडकर आघाडीवर होते. मात्र शेवटच्या फेरीत सगळा खेळ पालटला. भाजपची सगळी यंत्रणा, चंद्रकांत पाटलांचे तळ ठोकणं आणि मुरलीधर मोहोळांची रणनीती हे सगळं असूनही अमोल बालवडकर यांनी 903 मतांनी विजय खेचून आणला. हा विजय निसटता होता, पण तो विजय होता. क्रिकेटमध्ये तुम्ही एका धावेने जिंका किंवा 100 धावांनी वर्ल्ड कप जिंकणारा हा चॅम्पियन असतो. अमोल बालवडकरांच्या बाबतीत हे 903 मतं त्या हजारो मतांइतकेच महत्त्वाचे होते, जे सत्तेच्या विरोधात उभे राहिले. आता प्रश्न पडतो की इतकी मोठी ताकद विरोधात असताना अमोल बालवडकर जिंकले कसे? याचं विश्लेषण करताना 3 प्रमुख मुद्दे समोर येतात. पहिला मुद्दा, विक्टिम कार्ड आणि सहानुभूती. अमोल बालवडकर यांना तिकीट नाकारणं हे मतदारांना आवडलेलं नाही. एका काम करणाऱ्या माणसावर अन्याय झाला ही भावना मतदारांमध्ये रुजवण्यात अमोल यशस्वी झाले. जेव्हा लढत सत्ताधारी विरुद्ध पीडित अशी होते तेव्हा भारतीय मतदार अनेकदा पीडिताच्या बाजूने उभे राहतो. दुसरं म्हणजे बालवडकर विरुद्ध बालवडकर. लहू बालवडकर हे भाजपचे उमेदवार होते, पण अमोल बालवडकर यांनी ही लढत भावकीच्या पलीकडे नेली. त्यांनी स्वतःला जनतेचा उमेदवार म्हणून प्रोजेक्ट केलं. लहू बालवडकर यांना भाजपच्या पारंपरिक मतदारांचा पाठिंबा होता, पण अमोल बालवडकर यांनी फ्लोटिंग वोटर्स आणि तरुण वर्गाला आपल्याकडे खेचलं. नंबर 3, भाजपचा अतिरेक. चंद्रकांत पाटील आणि इतर नेत्यांनी इथं तळ ठोकल्यामुळे भाजपला फायदा झाल्याचं दिसलं, पण ही निवडणूक प्रतिष्ठेची केल्यामुळे भाजपला फटका बसला. नंबर 4, काम बोलतं. शेवटी अमोल बालवडकर यांचा ट्रॅक रेकॉर्ड, पक्षानं तिकीट कापलं, आम्ही तुमच्या सोबत आहोत, हे बाणेर बालेवाडीच्या जनतेनं दाखवून दिलं. प्रभाग क्रमांक 9चा हा निकाल फक्त एका जागेचा निकाल नाहीये, हा सर्व राजकीय पक्षांसाठी एक धडा आहे. हे सिद्ध झालंय की आजचा मतदार जागरूक आहे. तुम्ही त्याला गृहीत धरू शकत नाही, मग तुम्ही कितीही मोठा पक्ष असा किंवा तुमच्याकडे कितीही मोठी यंत्रणा असो. अमोल बालवडकर यांनी सिद्ध केलं की जर तुमच्याकडे जनसंपर्क असेल आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची धमक असेल तर तुम्ही प्रस्थापितांना धक्का देऊ शकता. जरी त्यांनी सर्वाधिक मतांनी जिंकण्याचा दावा केला होता आणि विजय 903 मतांनी झाला असला तरी भाजपच्या बालेकिल्ल्यात भाजपच्या तगड्या नेत्यांच्या नाकावर टिचून मिळवलेला हा विजय नक्कीच सर्वाधिक मतांच्या विजयापेक्षा कमी नाहीये. हा विजय बंडखोरीचा आहे, हा विजय संघर्षाचा आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा विजय लोकशाहीचा आहे, जिथे पैशापेक्षा आणि पॉवरपेक्षा जनतेचं मत हे सर्वश्रेष्ठ ठरतं. या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? खाली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि राजकारणातील अशाच इन डेप्थ व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.